ओके. हॅलो एव्हरीवन. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. जसं की आपण मागे एक सिरीज सुरू केली होती संवाद नावाची. या सिरीजमध्ये आपण काय करत होतो, जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल आणि वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असताना कोणत्या अडचणी आल्या त्यांचा प्रवास आपण तुमच्यासमोर आणण्याचा ट्राय करतोय. आजचं सेशन देखील अशा विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची ATP या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहे. जसं की सगळ्यांना माहिती आहे, येत्या 28 जूनला ATPची एक्झाम होणार आहे. मग या एक्झामसाठी शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवरती भर दिला पाहिजे, या सगळ्यांचं डिस्कशन आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत. त्यासोबतच जे विद्यार्थी नुकतेच 10वीला असतील किंवा 11वीला असतील अशाही विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न असतो की करिअर कोणत्या फील्डमध्ये करायचं. मग 12वी नंतर मोस्टली जे ऑप्शन्स असतात ते ऑप्शन असतात इंजिनिअरिंग आणि मेडिकल. बट या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन आहेत का, जसं की आर्किटेक्चर असेल, ही एक ब्रांच आहे ज्या ब्रांचमध्ये देखील एक चांगलं करिअर ऑप्शन असू शकतं. आणि या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करण्यासोबत आज आपले जे गेस्ट आहेत, मिस्टर पियुष गरात सर. सरांविषयी सांगायचं जर झालं तर सध्या महाराष्ट्र शासनाच्या टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून पोस्टेड आहेत उल्हासनगर येथे. सरांनी जी 2022मध्ये MPSCची ATP एक्झाम झाली होती, या एक्झाममध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची रँक 36 होती. त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. सर्वप्रथम सर, तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. थँक्यू सर. येस सर. जसं की मी बघू शकतो तुमची रँक चांगली होती, तुम्ही ATP एक्झाम केली. बट या अगोदर मला तुमच्या पूर्ण जर्नी जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे तुमचं स्कूलिंग, तुम्ही कोणतं कॉलेज केलं, डिग्री तुम्ही कशामध्ये केली, कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे की आर्किटेक्ट नंतर प्रायव्हेटमध्ये जॉब असतात वगैरे असं. मग सर, राईट. डिग्री कुठून केली, तुमचा कॉलेजचा एक्सपिरियन्स कसा होता, आणि जसं की मी बघू शकतो तुम्ही मास्टर्स पण केलेला आहे. थोडं मास्टरचा एक्सपिरियन्स म्हणजे तुमची ब्रीफ जर्नी थोडक्यामध्ये आम्हाला सांगा. नक्कीच सर. सर, सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो की जेव्हा मी 8th स्टँडर्डला होतो तेव्हापासूनच आर्किटेक्चरमध्ये आपलं करिअर करावं असं मनाशी निश्चित केलेलं. याचं कारण असं होतं की माझे काका सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांच्यासोबत मी साईट्सवर वगैरे लहानपणी फिरायचो. तर एक हम्म. ड्रॉइंगमध्ये आवड होती आणि त्यासोबत थोडं कन्स्ट्रक्शन साईडला पण एक कल होता. त्यामुळे असं निश्चित केलं की आपण त्या फील्डमध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा माझी 10वीची परीक्षा झाली, मी CBSE मधून 10वी केलं, तेव्हा हम्म. मी लगेचच ऑटोकॅडचे क्लासेस जॉईन केले. ओके. कारण तेव्हा कळालेलं की आर्किटेक्चरसाठी ऑटोकॅड इज मस्ट. त्यामुळे मी ते ऑटोकॅडचे क्लासेस जॉईन केले आणि त्यानंतर 11th-12thला मी परत स्टेट बोर्डला येऊन सायन्स घेऊन 11th-12th सायन्समधून क्लिअर केली. हम्म. त्यावेळी सर आर्किटेक्चर मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी नॉट नेसेसरी असं की फक्त सायन्सच पाहिजे. हम्म. आर्ट्स किंवा कॉमर्सचे पण विद्यार्थी त्यावेळी आर्किटेक्चर मध्ये प्रवेश घेऊ शकत होते. ओके. फक्त कंडिशन होती की मॅथ्स सब्जेक्ट हा कंपल्सरी हवा. हम्म. तर माझे जे कलिग्स म्हणजे क्लासमेट्स होते ते असे म्हणजे त्या फील्डमधले पण होते, ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड मधले पण होते, पण त्यांचा हम्म. मॅथ्सचा सब्जेक्ट होता. ओके. तेव्हा सर मग मग आर्किटेक्चरमध्ये येण्यासाठी परत दोन एंट्रन्स एक्झाम होत्या त्यावेळी. एक होती नाटा आणि एक ओके. होती JEE पेपर 2. पेपर 1 आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंजिनिअरिंगसाठी तो लागतो पेपर 1, आणि पेपर 2 आर्किटेक्चर आणि प्लॅनिंगसाठी होतं. ओके. तर त्यामध्ये मी दोन्ही एक्झाम्स अटेम्प्ट केल्या. पण माझं नाटाच्या मार्क्सवर सर JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई येथे ऍडमिशन झालं. दोन ओके. हजार चौदाला मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि हम्म. 5 वर्षांचा हा प्रोग्राम आहे. आणि 2019 मध्ये मी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही डिग्री संपादन केली. हम्म. त्यानंतर मास्टर्स करावं असं लास्ट इयर मध्ये थोडंफार ठरवलेलं. कारण हम्म. मी येतो रायगड जिल्ह्यातल्या उरण या तालुक्यातून. ओके. त्यामुळे आमच्या परिसरात नवी मुंबई आल्यामुळे किंवा आता एअरपोर्ट येते, नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा MTA नुकताच प्रकल्प आलाय, त्याच्यामुळे एक संपूर्ण एक डेव्हलपमेंट होत होती इतक्या वर्षात. हम्म. JNPT जे जागतिक दर्जाचं पोर्ट आहे ते आल्याने डेव्हलपमेंट कंटिन्युअस होत होती. आणि मग तेव्हा कुठेतरी वाटलं की आपण जी लार्ज स्केल डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये आपलं काहीतरी एक सहभाग असावा. एक आपण ह्या भागाचं प्रतिनिधित्व करायला हवं अशा प्रोसेसमध्ये. त्या दृष्टीने मी मास्टर्स करण्याचा निश्चय केला. 5th इयरला असताना मास्टर्स साठी जी आवश्यक एक्झाम आहे गेट, ती गेट बरोबर. मी हम्म. अपियर केलेला. पण अभ्यास काय केला नव्हता, कारण आर्किटेक्चरमध्ये लास्ट इयरला जे थिसिस असतं त्यामध्ये हम्म. संपूर्ण वर्ष त्याला डेडिकेटेडली द्यावं लागतं. आणि मग पुन्हा ठरवलं की जे आपलं मेन उद्दिष्ट होतं आर्किटेक्चर ते आपण पूर्ण करू. हम्म. त्यानंतर वाटल्यास 1 वर्षाचा गॅप घ्यावा लागला तरी चालेल. त्यामुळे मी सर्वप्रथम आर्किटेक्चरचं थिसिस जे आमचं आहे त्याच्यावर फोकस केला. हम्म. आणि बेलापूर CBD ला म्हणजे नवी मुंबईमध्ये एका फर्ममध्ये आफ्टर ग्रॅज्युएशन मी जॉईन केलं ॲज अ ज्युनियर आर्किटेक्ट. पण तिथे गेल्यानंतर सर मला कळालं की लाईक तिथे फक्त रेसिडेन्शियल बिल्डिंग्स किंवा असे स्मॉल प्रोजेक्ट्स म्हणजे
भले रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असतील, पण तिथे मला काय असं मन रमलं नाही. म्हणजे कुठेतरी लार्ज स्केलवर आपण इम्पॅक्ट फुल काहीतरी प्ले करावं असं एक सतत वाटत होतं. त्याच्यामुळे तिथे मी 2-3 महिने जॉब केला आणि नंतर ठरवलं की आता आपल्याला मास्टर्सची एंट्रन्स एक्झाम देणं मस्ट आहे. त्यामुळे मी तिथे रिझाईन केलं आणि एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दर वर्षी गेटचा फॉर्म येतो. ते फॉर्म भरलं मी आणि मग 4 महिने मी घरी बसूनच लाईक सेल्फ स्टडी करून गेटसाठी प्रिपेअर केलं. सोबत आर्किटेक्चर किंवा इंटेरियर सोबत असं पूर्ण डिस्कनेक्ट नको व्हायला म्हणून मी सोबत 1-2 माझे फ्रिलान्सिंगचे प्रोजेक्ट पण करत होतो. एक दिवसातला निश्चित वेळ त्या प्रोजेक्टसाठी पण देत होतो. आणि जेव्हा मी फेब्रुवारीमध्ये गेट अपियर केली, तेव्हा कुठेतरी वाटलं की स्कोर जो आहे तो पुरेसा नाही आहे. माझं उद्दिष्ट होतं की इधर आय आय टी मध्येच ऍडमिशन मिळावं, किंवा जर नाही भेटलं तर मग NITs मध्ये. मी सेप्ट किंवा SP इतर ठिकाणी हॅलो. खास येणार नाही, एवढे चांगले येणार नाही. त्यामुळे मग मी जयपूरला गेलो. जयपूरला MA आर्किटेक्ट्स म्हणून एक फर्म आहे. तिथे मी ॲज अन असिस्टंट असोसिएट या पदावर जॉईन झालो. आणि मीन टाईम मग कोविड आलं. कोविड आलं, मग तिथे मी फक्त एक आठवडाभर राहिलो आणि कोविड आलं, पुन्हा घरी आलो. वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि त्या प्रोसेसमध्ये संपूर्ण याचा गेटचं रिझल्ट आला आणि नंतर कळालं की IIT मध्ये ऍडमिशन होऊ शकतं. मग मी IIT खडगपूरलाच फर्स्ट प्रेफरन्स दिलेलं. तिथे IIT खडगपूरमध्ये मास्टर ऑफ सिटी प्लॅनिंग या कोर्समध्ये मी एनरोल झालो. पहिलं वर्ष आमचं पूर्ण ऑनलाईनच सर गेलं. त्यामुळे जे टीम असाइनमेंट्स होत्या, ग्रुप असाइनमेंट्स, त्या संपूर्ण आम्हाला ऑनलाईन कराव्या लागल्या. पण आमचं लक चांगलं होतं की दुसऱ्या वर्षी आम्हाला तिकडे कॅम्पसमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे जे थिसिस होतं आमचं ते आम्ही कॅम्पसमध्ये अंडर थिसिस गाईड सुपरविजन आम्ही करू शकलो. त्यासोबतच सर फायनल इयरला असताना मला एक सार हा जो प्रोजेक्ट आहे NIUA बरोबर. आणि MOHUA मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सचा, SAR स्टँड्स फॉर स्मार्ट सिटीज अँड अकॅडमिया टुवर्ड्स ॲक्शन अँड रिसर्च, या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये सर 75 जे स्मार्ट सिटी मधले प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांचं डॉक्युमेंटेशन मस्ट आहे आणि जे इतर प्रोजेक्ट्सना आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून दाखवू शकतो, असे प्रोजेक्ट आम्ही डॉक्युमेंट केले. त्यामध्ये मी भुवनेश्वर मधलं सोशली स्मार्ट भुवनेश्वर आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर भुवनेश्वर हे 2 प्रोजेक्ट मी डॉक्युमेंट केले. आणि जे नॅशनल युथ कॉन्क्लेव्ह झालं 2023 मध्ये दिल्लीला, तिथे मला सोशली स्मार्ट भुवनेश्वर हा प्रोजेक्ट प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. हे ओके. सर्व फायनल इयरला असतानाच मग ATPची ऍड आली. माझं ATP एक्झाम द्यावी किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जावं असं एवढं काही चित्र स्पष्ट नव्हतं माझ्या मनामध्ये. मी आर्किटेक्चर केलेलं, प्लॅनिंगची डिग्री होती, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मी करू शकत होतो, किंवा कुठली तरी एक छोटीशी किंवा एक फर्म ओपन करून त्या याच्याने प्रोजेक्ट्स करण्याचे पण दरवाजे माझ्यासाठी खुले होते. परंतु लक बाय चान्स असं झालं की ATPची डेट एक्सटेंड झाली. म्हणजे आम्हाला वाटलेलं की एप्रिलमध्ये आमचं थिसिस संपेल, मे मध्ये एक्झाम येईल आणि एक्झाम करायला पुरेसा वेळ मिळणार नाही. परंतु जेव्हा आमचं एप्रिलला थिसिस झालं आणि नंतर कळालं की अजून डेट येत नाही आणि डेट जेव्हा डिक्लेअर झाली ती नोव्हेंबरमध्ये झाली, तर ते मे टू नोव्हेंबर हा मला एक चांगला पिरियड मिळाला अभ्यास करण्यासाठी. आणि मग मी कुठलाही जॉब न करता फुल टाइम स्टडी करून, म्हणजे सेल्फ स्टडी करून मी ATPची एक्झाम दिली. आणि ही जेव्हा स्क्रीनिंग टेस्ट दिली त्यानंतर असं चित्र स्पष्ट होतं की इंटरव्ह्यूला अजून 6-7 महिने जातील आणि पुन्हा इंटरव्ह्यू नंतर पोस्टिंग मिळण्यासाठी 6-7 महिने जातात. त्याच्यामुळे साधारण 1 वर्ष, सव्वा वर्षाचा हा प्रवास होता. मग त्यामुळे तिथे तर घरी बसून चालणार नाही असं थोडंसं मनाशी ठरवलेलं. मग जशी स्क्रीनिंग टेस्ट झाली तसं नेक्स्ट वीकमध्ये मी JN पोर्ट आहे, JNPT उरणमध्येच, माझ्या गावा इथेच, तिथे मी अप्लाय केलं. तिथे अर्बन प्लॅनर अँड GIS अनालिस्ट या पोस्टवर मी रुजू झालो. आणि उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मला फर्स्ट पोस्टिंग मिळाली. म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट दिल्यापासून ते उल्हासनगर कॉर्पोरेशनला पोस्टिंग मिळेपर्यंत एक साधारण वर्ष, सव्वा वर्ष मी तिथे ॲज अ अर्बन प्लॅनर हा जॉब केला. आणि बरोबर. आता उल्हासनगर कॉर्पोरेशनलाच पोस्टेड आहे ॲज अन असिस्टंट टाउन प्लॅनर सर. ओके. सर, तुमची पूर्ण जर्नी म्हणजे एक इन्स्पायरिंग आहे की म्हणजे जायचं आपल्याला प्रायव्हेटमध्ये होतं, म्हणजे असं काही फर्म स्वतःची चालू करायची. राईट सर. असं काही कसं असतं की मुलांचं टार्गेट फिक्स असतं की आपल्याला पासआउट झाल्यानंतर नाही, आपल्याला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे किंवा मग प्रायव्हेटमध्येच जायचं आहे. मग तुम्ही जसं सांगितलं की एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही आधी सांगितलं की अगोदर 12वीला फक्त सायन्स रिक्वायर्ड असायचं, सायन्स राईट. रिक्वायर्ड नव्हतं, बाकी ब्रांचेस पण अलाउड असायचा. राईट सर. फक्त सायन्सवाल्यांसाठी आहे का म्हणजे ऍडमिशन जे मिळतं आर्किटेक्चर? आता आता त्यांनी पूर्ण सायन्सवाल्यांसाठीच केलंय, कारण सर याच्यात जो टॉस सब्जेक्ट आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा थिअरी ऑफ डिझाईन,
हम्म. त्यामध्ये सर फिजिक्स आपल्याला माहिती असणं खूप बरोबर. गरजेचं आहे. हा. आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांचा तो प्रॉब्लेम होतो की त्यांना त्या सब्जेक्टची कल्पना नसते आणि तिथे करेक्ट. कुठेतरी ते मार खातात. हम्म. त्याच्यामुळे जर सायन्स असेल तर हम्म. आपण मग ते इझी सब्जेक्ट्स आहेत जातं. ते डील करू शकतो चांगल्या रीतीने. त्यामुळे त्यांनी आता सायन्स अनिवार्य केलं आहे. आणि दुसरं असं की तुम्ही आर्किटेक्ट झाल्यानंतर मास्टर्स केलं त्यासाठी गेट एक्झाम दिली, बरोबर. राईट सर. आता अजून एक असं आहे की जे मुलं सिव्हिल इंजिनिअरिंग करतात, कारण बरेचसे मुलं असे पण आहे ज्यांची डिग्री सिव्हिलमध्ये आहे, ते पण ETP एक्झामचं प्रिपरेशन करतात. राईट सर. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांना जर आर्किटेक्टमध्ये मास्टर्स करायचं असेल तर ती गेट देता येते का त्यांना? सर नाही, ती गेट देता येणार नाही सर. त्याच्यामध्ये गेट आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग साठी फक्त प्लॅनर्स आणि आर्किटेक्ट म्हणजे दोनच ब्रांचेस बॅचलर ऑफ अलाउड आहे. प्लॅनिंग आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या दोनच डिग्री एलिजिबल आहेत सर. करेक्ट. आता सर जसं तुम्ही सांगितलं की मास्टर झाल्यानंतर तुम्ही ATPची एक्झाम जी आली तिचं प्रिपरेशन केलं. राईट सर. तुमचा बॅकग्राऊंड जो होता तो बेसिकली आर्किटेक्ट मधलाच होता. राईट सर. आता बरेच मुलं जे आहेत जे ज्यांनी 4 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री केलेली आहे आणि ते सर. आर्किटेक्टचं प्रिपरेशन करत आहे, आणि बरेचसे आर्किटेक्चरवाले पण मुलं आहेत जे ATP साठीचं प्रिपरेशन करत आहे. बरोबर सर. एक्झाम पण जवळ येणार आहे, तर आपण थोडं या एक्झाम बद्दल डिस्कस करूया. राईट सर. जसं तुम्ही सांगितलं की ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही ATP चूज केलं, याचं काही असं स्पेसिफिक रिझन नव्हतं किंवा गोल नव्हता, ऍड आली, तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. राईट सर. सर आता ऍड आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सिलेबस अनालिसिस. येस. सिलेबस काय आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडा म्हणजे बेनिफिट झाला असेल असं मला वाटतं, कारण तुम्ही बॅकग्राऊंड तुमचा आर्किटेक्टचा होता आणि राईट सर. सब्जेक्ट असतील कदाचित तेच ATP एक्झामला असतं. तर या सिलेबस विषयी थोडं सांगा की कोणते सब्जेक्ट्स असतात मेजर सब्जेक्ट, आणि हे दोघंही विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगा. सपोज एखादा आर्किटेक्टला आहे, थर्ड इयरला असेल, लास्ट इयरला असेल, किंवा आताची रिसेंट एक्झाम देणार आहे 15 दिवसामध्ये, आर्किटेक्टवाला विद्यार्थी, आणि दुसरा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग जो की आता थर्ड इयर लास्ट इयर आहे किंवा रिसेंट पासआउट झालाय आणि त्याला ATPचं प्रिपरेशन करायचे, कारण राईट सर. त्याच्यासाठी तर ते कम्प्लिटली अननोन गोष्ट असणार आहे ATPचा सिलेबस. मग यामध्ये जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट कोणते मेजर सब्जेक्ट आहेत, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं प्रिपरेशन किंवा सोर्स ऑफ प्रिपरेशन काय असला पाहिजे, कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं कोणते क्लासेस करावे, कोणत्या नोट्स यूज कराव्या. तुम्ही जसं बोलले की मी सेल्फ स्टडी केला, म्हणजे राईट सर. त्याच्या नोट्स यूज केल्या असतील. मग यासाठीचा सोर्स कोणता असला पाहिजे ह्या सिलेबससाठीचा? राईट सर. सर याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट तर मी सांगेन की जरी मी सेल्फ स्टडी केला त्याआधी मी काही क्लासेसचे बुक्स मागवलेले, ते ओके. मी रेड केले. पण त्यानंतर सर मला असं लक्षात आलं जर की क्लासेसचं नाव सांगितलं तरी म्हणजे चालेल, की कोणते क्लासेस चे तर मी बुक्स. इन्फिनिटीचे बुक्स रेफर केलेत. त्यानंतर मी विद्यासागरचे मॉक इंटरव्ह्यूज घेतलेत. त्यानंतर मी हम्म. एड्युफेस अकॅडमी जे आहे निकिता कारवा ओके. मॅडमचं, त्यांचे बुक्स रेफर केले. सर याच्यामध्ये क्लासेस लावण्याचा किंवा न लावण्यामागे माझं कारण होतं की टाइम कन्स्ट्रेंट माझ्याकडे खूप होता. जे करेक्ट. माझ्यासोबतचे विद्यार्थी अभ्यास करत होते ते हम्म. माझं प्रिपरेशन स्टार्ट होण्याच्या एक 7 किंवा 8 महिन्या अगोदरपासून प्रिपरेशन बरोबर. करत होते. हम्म. त्यामुळे त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या गतीने जर मी चाललो असतो क्लासेस लावून तर हम्म. कुठेतरी मला वाटत होतं की माझं सिलेबस कम्प्लीट होणार नाही. हम्म. त्यामुळे मी मग त्या क्लासेसचे बुक्स आहेत सर्व ते रेफर केले आणि नंतर हम्म. आलं की व्हिडिओज न पाहता जे ओरिजिनली जे गव्हर्नमेंटचे पब्लिश PDF आहेत तिथून करेक्ट. आपण अभ्यास करावा. कारण थोडं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नेचर मला माहिती होतं की हम्म. म्हणजे शॉर्ट नोट्स मधून किंवा कुठून क्वेश्चन न येता पूर्ण सिलेबसच्या कुठल्या पण पेजवरून कुठल्या पण सेंटेन्स मधून किंवा कुठल्या पण सेक्शन सबसेक्शन मधून क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मी गव्हर्नमेंट पब्लिश जे PDF आहेत त्याच्यामध्ये मेजर सिलेबसचं बोलायचं झालं तर सर्वात प्रथम हम्म. इम्पॉर्टंट आहे ATPच्या एक्झामसाठी ते MRTP महाराष्ट्र रिजनल अँड टाउन बरोबर. प्लॅनिंग ऍक्ट 1966. हम्म. हम्म. त्यानंतर दुसरं महत्वाचं झालं ते UDCPR युनिफाईड हम्म. डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन. हम्म. त्यानंतर लारा ऍक्ट आहे, लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट. आणि चौथं मेजर हे आहे ते व्हॅल्युएशन. हम्म. त्यानंतर हे 4 टॉपिक्स आहेत हे कोर आहेत माझ्या मते. आणि त्यानंतर मग राईट टू इन्फॉर्मेशन असेल, राईट टू पब्लिक सर्व्हिस आहे, हम्म. त्याच्यानंतर करंट अफेअर्स टेक्नॉलॉजी आहे, हम्म. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हम्म. युटिलिटीज अँड सर्व्हिसेस, हे सर्व विषय आहेत ते आपण सेकंडरी म्हणू शकतो. तर बरोबर. जे सुरुवातीला जे मी विषय मेन्शन केले त्याचं हम्म. प्रिपरेशन होणं गरजेचं होतं. हम्म. त्यामध्ये ते माझं टार्गेट असताना मी सुरुवातीला जेव्हा IIT खडगपूरलाच होतो, माझा एक हम्म. फ्रेंड पुण्यामध्ये प्रिपेअर करत होता, त्याने मला इन्फिनिटीचे बुक सजेस्ट केले, मी पुण्याहून ते हम्म. मागून घेतले. आणि एक टार्गेट होतं की ऍटलिस्ट ते तरी आपण बेसिक्स वाचून घेऊ. त्यामुळे बरोबर. मी पहिले इन्फिनिटीचे बुक्स वाचले. काइंड ऑफ मला सिलेबस काय आहे याची जाण झाली, कारण सुरुवातीला कुठेही एक फास्ट सुरुवात न करता पहिले आपला बेस काय आहे, सिलेबस काय आहे हे समजून करेक्ट. घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे संपूर्ण ते मी समजून घेतलं. आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं मे नंतर मला चांगला वेळ मिळाल्यामुळे ते मला रिव्हिजनला जमलं. यामध्ये सर अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जसं आपण म्हणालात की इंजिनियर किंवा आर्किटेक्ट किंवा प्लॅनर
हम्म. कोणी पण जर आता स्टार्ट केलं किंवा एका सेम स्टार्ट केलं, कोणाला हेड स्टार्ट नसेल, तर कोण कुठल्या सब्जेक्टमध्ये पुढे जाईल सर. तर याच्यामध्ये मला सांगायचं आहे की एटीपीचा सिलेबस असा आहे की तो टेक्नॉलॉजिकल सिलेबस आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जे लारा असेल किंवा एमआरटीपी असेल, युडीसीपीआर असेल, युडीसीपीआरचा सपोज आर्किटेक्ट सोबत संबंध येतो. हम्म. एमआरटीपी लारा वगैरे तसं मला वाटत नाही की कुठे सिव्हिल इंजिनियरचा किंवा आर्किटेक्टचा कोणासोबत संबंध, त्या सब्जेक्ट सोबत संबंध येतो. त्याच्यामुळे हम्म. सर्वांना सेम हेड स्टार्ट आहे. त्यामुळे इथे मला वाटतं मेहनत जो करेल त्याला तो तो ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे काही टॉपिक्स आहेत जिथे आता मास्टर्स केले समजा आम्ही हम्म. प्लॅनिंगमध्ये, तर काही हम्म. करंट अफेअर्स किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील किंवा हम्म. जे प्लॅनिंग थेरीज असतील, सपोज प्लॅनिंग थेरीजमध्ये आता ज्यांनी प्लॅनिंग केलंय किंवा मास्टर्स इन प्लॅनिंग केलंय त्यांना त्यामध्ये ते इझी जाऊ शकतं तो सब्जेक्ट डील करणं. हम्म. परंतु जो मेजर चंक आहे, कोर्स सब्जेक्ट आहे, तो सर्वांसाठी सेम आहे. त्यामुळे सर्वांना एक समान संधी मिळते असं मला वाटतं या एक्झामसाठी. बरोबर. म्हणजे जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे मुलं आहे ज्यांच्या मनामध्ये असं असतं की आर्किटेक्ट वाला कोणीतरी प्रिपरेशन करते त्यांना हा, ऍडव्हान्टेज आहे, तर तसं काही नाही. जो तसं काही पास नाही सर. झाल्यानंतर मेहनत करेल तो पुढे जाईल. येस सर, यावर प्लॅनिंग असिस्टंटची जी एक्झाम आहे, टाउन प्लॅनिंग हम्म. असिस्टंट, बरोबर. त्यामध्ये तर सिव्हिल इंजिनियर्सना थोडा अपर हँड आहे. हा, तिथे त्या थोडे म्हणजे आर्किटेक्चर सब्जेक्ट मार्क सिव्हिलचे येतात. आहे. येस, त्यांचा सिलेबस तो ओरिएंटेड आहे, पण एटीपीचा सिलेबस तसं नाही. लाईक ते हम्म. सर्वांना इक्वली ट्रीट करतं. करेक्ट. सिलेबस बद्दल आणि तुम्ही जे ऍक्ट मेन्शन केले, राईट एमआरटीपी सर. ऍक्ट असेल, युडीसीपीआर ऍक्ट असेल, हे जे ऍक्ट आहे माझ्या हां मते सर. मध्ये सेक्शन सबसेक्शन खूप सारा आहे. आणि तुम्ही सांगितलं की यासाठी कुठल्या नोट्स वगैरे पेक्षा ज्या गव्हर्नमेंटच्या पीडीएफ्स आहेत त्या जर राईट सर. प्रेफर केला तर तो आपला म्हणजे एक रिलायबल सोर्स असू शकतो प्रिपरेशनसाठीचा. राईट सर. याच्यामध्ये मुलांचा एक डाऊट असा असतो की ऍक्ट आहे त्यामध्ये खूप सारे सेक्शन्स आहे, खूप सारे सबसेक्शन्स आहे आणि खूप साऱ्या गोष्टी मेमोराईज करायच्या आहे. कारण राईट सर. ऍक्ट पण मोठे आहेत ते. मग आता शेवटचे जर 15 दिवस आहेत आणि ते जर प्रिपेअर करताय, मग आपल्याला हे मेमोरायझेशनसाठी तुम्ही कशा पद्धतीनं शॉर्ट नोट्स वगैरे यूज केल्या होत्या किंवा काही टेक्निक्स यूज केल्या होत्या, किंवा शेवटच्या 15 दिवसामध्ये आता एवढा मोठा सिलेबस आहे, हा राईट सगळा सर. सिलेबस रिवाईज कसा करायचा एवढ्या उरलेल्या दिवसांमध्ये? मग आपण त्याला डिवाइड करायचं का की मेजर सब्जेक्ट रिवाईज केले पाहिजे, मायनर सब्जेक्ट वरवर बघितले पाहिजे? शेवटच्या 15 दिवसांसाठी जर मुलांना तुम्हाला सांगायचं झालं की या शेवटच्या 15 दिवसात एवढे सगळे ऍक्ट, एवढा सगळा सिलेबस कसा कव्हर करायचा, कोणत्या गोष्टींवर रिव्हिजन करताना फोकस केला पाहिजे? सर मला वाटतं या स्टेजला आता जे मुलं प्रिपेअर करतायत हम्म. सिरियसली त्यांचे नोट्स बनून झाले असतील. बरोबर. माझ्या प्रिपरेशनच्या वेळी ज्या रूममध्ये मी स्टडी करत होतो त्या रूमच्या हम्म. सर्व भिंतींवर एक पिक्टोरल फॉर्ममध्ये त्या संपूर्ण ऍक्ट्स उतरवलेल्या, राईटअप आणि पिक्टोरल फॉर्ममध्ये, हम्म. चार्ट्समध्ये, जेणेकरून ते कंटिन्युअसली 24 तास माझ्या डोळ्यासमोर राहायच्या. त्याचा सर हम्म. असा फायदा झाला की पूर्ण सेंटेन्स लाईक मेमोराईज न करण्यापेक्षा मला ते फक्त तो पिक्चर किंवा तो चार्ट लक्षात ठेवून मला ते रिव्हिजन करायला हम्म. सोपं जात होतं. आणि दुसरं होतं सर, मी एक काउंटडाऊन कॅलेंडर बनवलेलं माझ्यासाठी. अच्छा. शेवटचे जे माझे 60 दिवस हम्म. आहेत हम्म. त्यासाठी मी काउंटडाऊन कॅलेंडर बनवलेलं, कुठल्या दिवशी किती सब्जेक्ट डील करायचे. कारण हम्म. बऱ्याच वेळा असं होतं की मी पाहिलं काही मुलं एका दिवशी फक्त एक किंवा दोनच टॉपिक डील करतात. काही करेक्ट. काहींसाठी ते चांगलं राहतं, पण माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मग थोडं माइंड त्याच्यामुळे असं कंटाळवाणं होतं. बरोबर. मी मग दर दिवशी एक 4-5 तरी सब्जेक्ट डील करायचो, थोडं थोडं पार्ट, हम्म. जेणेकरून नवीन सब्जेक्टमध्ये गेल्यानंतर थोडं परत माइंड फ्रेशन अप होतं. आणि दुसरी हम्म. गोष्ट म्हणजे संपूर्ण सिलेबस जे आहे 15 ते 20 सब्जेक्ट त्यामध्ये शफलिंग चांगल्या रीतीने होत राहतं. ते एक झालं. दुसरं सर, मी एक प्रिपरेशन स्ट्रॅटेजीला एक वर्ड यूज करतो, मसाकर म्हणून. म्हणजे जेही सिलेबस आहे ते शेवटचे 15-20 दिवसात जसं आपण काय एक हत्याकांड म्हणतो तसं आपण संपूर्ण सिलेबस आहे ते असं पिंजून काढायला पाहिजे. मग करेक्ट. तो वेळ किती त्याच्यावर जातोय ते हम्म. पण आपण फोकस केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा होतं की सुरुवातीला मुलं जे आहेत ते एकदम उमेदीने स्टार्ट करतात हम्म. आणि नंतर शेवटचा महिना किंवा 15-20 दिवस असल्यानंतर थोडे लूज पडतात. माझं पर्सनल बरोबर. एक्सपिरियन्स आहे, माझ्या फ्रेंड्स हम्म. सोबत पण मी शेअर केला, त्यांनी पण शेअर केलं त्यांचे एक्सपिरियन्स. हम्म. त्याच्यामुळे सुरुवातीला जे 8, 10 किंवा 12 तासांची जी कॅपॅसिटी असते ती हम्म. शेवटच्या काही दिवसात येऊन कमी पडते. पण मी ते जर कोण आपले हे वॉचर्स पाहत असतील तर त्यांना सांगेन की हे तर शेवटचे 14-15 दिवस आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. आता मला वाटतं ऍटलिस्ट 10-12 तास, म्हणजे जास्त एक्झॅजरेट नाही करत मी, पण तेवढं तरी हम्म. स्टडी व्हायला पाहिजे. आणि बरोबर. कंटिन्युअसली सब्जेक्टचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. तुमचे नोट्स वगैरे असतील ते तुम्ही पेस्ट करा, डोळ्यासमोर कंटिन्युअस ठेवा. कारण हम्म. त्याशिवाय आता पर्याय नाही. आता ह्या स्टेजला लाईक आपण जे बोलतो बुक हे लाईक बाहेर करणं हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. बऱ्याच वेळेला आपण असं आपल्याला वाटतं की आपण एक कन्सेप्ट समजलाय, किती हम्म. एका प्रोसेसला किती दिवस लागतात, हा प्लॅन सँक्शन व्हायला इतके दिवस लागतात, हे सर्व ठीक आहे, ते आपल्याला समजलं ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. पण जी एमपीएससीची किंवा एटीपी एक्झामची रिक्वायरमेंट आहे ती वेगळी आहे. त्यांना ते कुठल्या सेक्शन अंडर, कुठल्या सबसेक्शन अंडर हे आपल्याला एवढे दिवस लागतात हे पण जाणून हम्म. घ्यायचं असतं. हम्म. आमचं ऍक्च्युली सर नुकसान झालं की आम्ही इन्विसाज नव्हतं केलं की अशा प्रकारचे पण क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात की कुठल्या सेक्शन अंडर मार्केट व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू लारामध्ये दिली जाते.
आम्ही हम्म. फक्त ते कन्सेप्ट लक्षात ठेवलेले, परंतु मग आमचे 4-5 क्वेश्चन्स त्या याच्यावर आले, त्या फॉर्मॅटमध्ये आले आणि तिथे थोडे आमच्या मुलांचे मार्क्स गेले. पण आता हम्म. जे नवीन मुलं जी सध्या ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करतात, त्यांनी ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं आहे की आपल्याला काही गोष्टी बाय हार्ट करणंच आहे. त्यामुळे आता हे शेवटचे दिवस आहेत, ह्या दिवसात जर तुम्ही बाय हार्ट केलं तर ते मेमोराईज करायला खूप इझी पडेल. जास्त वेळासाठी ते आपल्याला डोक्यात ठेवायचं नाही, थोड्या पिरियडसाठी लाईक 2 वीक्स, पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे शेवटचे 15 दिवस आहेत, ज्या गोष्टी पाठ केल्या एक्झामला जायचं त्यानंतर तर लक्षात नाही ठेवायचे म्हणजे. लक्षात ठेवायच्या नाही, कारण नंतर जेव्हा आपण येतो डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा हम्म. आपण एवढा वेळा त्या प्रोसेस करतो गोष्टी किंवा त्याच्यावर काम करतो की आपोआप ते बाय हार्ट होतात. म्हणजे बरोबर. तुम्ही सांगितलं सेक्शन 37 किंवा सेक्शन 44-51, हम्म. ते सर्वांना बाय हार्ट होतं. पण या स्टेजला आपण सगळे नौके असतो, त्याच्यामुळे थोडे एफर्ट्स, एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून या गोष्टी करण्याचं आहे. करेक्ट. म्हणजे तुम्ही जो इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन केला तो हाच आहे की सेक्शन सबसेक्शनला इग्नोर नाही करायचं. म्हणजे नाही कन्सेप्ट करायचं. ठीक आहे ती समजली ते झालं, बट एक्झामची रिक्वायरमेंट ही आहे की तुम्हाला ते सेक्शन पण माहिती पाहिजे, कोणत्या सेक्शनच्या अंडर राईट एखादा सर. आहे ते पण माहिती पाहिजे. तर तर इम्पॉर्टंट. त्याच्यात अजून एक आहे की सर्व मुलं अभ्यास करतात, कन्सेप्ट बऱ्याच जणांना समजलेला असतो. पण जे 4-5 क्वेश्चन मी म्हणालो, जे सब सेक्शन किंवा सेक्शनवर येतात, ते स्कोरिंग मग क्वेश्चन ठरतात, कारण तिथेच म्हणजे 5 ते 10 मार्क्सचा फरक पडू शकतो. आणि ते बरोबर. मेरिट लिस्टमध्ये खूप ते मार्क्स इम्पॉर्टंट ठरतात. करेक्ट. म्हणजे सेक्शन पार्ट असणं गरजेचं आहे. राईट सर. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जो प्रिपरेशन मधला, जसं तुम्ही गेटचं प्रिपरेशन केलं, मी स्वतः गेटचं प्रिपरेशन केलं होतं. राईट सर. बोलतंय की आपण गेटमध्ये लास्टच्या डेजमध्ये, लास्टच्या एखाद्या महिन्यामध्ये टेस्ट सिरीजवरती खूप जास्त फोकस करतो, कारण राईट सर. गेटमध्ये रँक येऊ शकत नाही. आणि तसंच मग इकडे एटीपी साठी जर तुम्ही टेस्ट सिरीज अटेम्प्ट केल्या होत्या, कारण एटीपी जे आहे त्यामध्ये न्यूमरिकल्स माझ्या मते कमी आहेत. म्हणजे कमी तुम्हाला आहेत. थिअरी जी आहे ती थिअरीज पाठ करायची, कन्सेप्ट पाठांतर करायचे. जेवढं तुमचं पाठांतर चांगलं तेवढा तुमचा स्कोअर चांगला येणार आहे. मग राईट सर. टीपीची जी एक्झाम आहे यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज अटेम्प्ट केल्या होत्या का? आणि लास्टच्या डेजमध्ये मग मुलांना जर टेस्ट सिरीज सजेस्ट करायचं झालं की तुम्ही टेस्ट सिरीज कुठून केल्या पाहिजे, किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर असतील थोडे, कारण एटीपीच्या एक्झाम पण माझ्या मते खूप दिवसानंतर ऍड येते, राईट सर. फ्रिक्वेंटली एक्झाम नाही गेली, त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण थोडे लिमिटेड आहे. मग टेस्ट सिरीज किंवा मुलांना जर प्रॅक्टिस करायची असेल, टाइम लिमिटेड, टाइम बाउंड प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणतो, ही कुठून केली पाहिजे आणि टेस्ट सिरीजचा या 15 दिवसामध्ये इम्पॉर्टन्स काय आहे? सर, जसं मी मगाशी उल्लेख केला तसा माझा एक फ्रेंड पुण्याला राहत होता. हम्म. तो हम्म. सर तिथे टेस्ट सिरीज मॉक टेस्ट वगैरे द्यायचा. मग हम्म. काय करायचा, तो त्याची मॉक टेस्ट झाली का क्वेश्चन पेपर आम्हाला सेंड करायचा. मी आणि माझा ओके. अजून एक फ्रेंड नागपूरला हम्म. तो प्रिपेअर करत हम्म. होता. असे मग तो दोघांना तो क्वेश्चन पेपर पाठवायचा आणि आम्ही मग आमच्या घरी टाइम लावून, स्टॉपवॉच अच्छा. लावून आम्ही हम्म. पेपर सॉल्व्ह करायचो. सर, हम्म. कारण माझा प्रॉब्लेम होता की मी प्रिपरेशन माझं केलं अलिबागला, त्यामुळे हम्म. टेस्ट सिरीजसाठी पुण्याला जाणं ते मला हम्म. वेळेच्या हिशोबाने फिजिबल सिजिबल नाही. वाटलं नाही. हम्म. मुंबईमध्ये टेस्ट सिरीजसाठी एवढे ऑप्शन अवेलेबल नव्हते कुठे. बरोबर. हम्म. त्याच्यामुळे पुण्याला जाणे, पूर्ण दिवस मोडणं, 1-2 पेपर देण्यासाठी मला ते म्हणजे त्या स्टेजला वेस्ट ऑफ टाइम वाटलं. त्यापेक्षा मी ठरवलं की मी तो वेळ माझ्या रिव्हिजनवर यूज करू शकेन. बरोबर. परंतु सर, जेव्हा इंटरव्ह्यूची गरज आली, इंटरव्ह्यू आली, तेव्हा हम्म. कुठेतरी वाटलं की मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. हम्म. त्यामुळे सर मॉक इंटरव्ह्यूसाठी मग मी इन्फिनिटी क्लासेस आहेत तिथे मॉक इंटरव्ह्यू दिला, आणि हम्म. विद्यासागर जे क्लासेस आहेत तिथे इंटरव्ह्यू दिला, ते पण शेवटच्या दिवशीच दिलं. कारण सर, तुम्हाला सांगितलं तसं मी तिकडे JNPA मध्ये जॉब करत होतो, आणि हम्म. त्यामुळे एक्स्ट्रा असे लिव्ज मिळणं थोडं कठीण जातं. म्हणजे बरोबर. माझं तेच उद्दिष्ट होतं की स्क्रीनिंग टेस्ट झाली की इंटरव्ह्यू आपण प्रिपरेशन करत राहू. आणि हम्म. मॉक इंटरव्ह्यू मध्ये ज्या मी दिल्या दोन्ही मॉक इंटरव्ह्यू, त्याचा प्रचंड म्हणजे प्रचंड फायदा झाला. हम्म. कारण बरेच वेळा होतं की इंटरव्ह्यूला काय विचारलं जाऊ शकतं ते हम्म. आपण ठरवू शकत नाही. पण बरोबर. जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू दिला तेव्हा मला लक्षात आलं की ह्या लेवलचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, किंवा जे सिम्पल आहे, जे आपण इग्नोर करतो, त्यावर पण हम्म. विचारलं जाऊ शकतं. मी JNPT मध्ये जॉब करत होतो, तर मला इन्फिनिटीच्या क्लासमध्ये JNPT बद्दल बरंच विचारलं. आणि बरोबर. हम्म. सांगायचं झालं तर जेव्हा माझं इंटरव्ह्यू झालं MPSCचं, त्यामध्ये पण त्याच JNPT टॉपिकवरच लाईक 50-60% डिस्कशन झालं. तर थोडं त्या हम्म. गोष्टींचा मला फायदा झाला. त्यामुळे मी म्हणेन की स्क्रीनिंग टेस्टला आता स्क्रीनिंग टेस्टसाठी मॉक टेस्ट देत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु कुठे आपला जास्त वेळ त्या मॉक टेस्ट देण्यामध्ये जातोय किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये जातोय, याची जरा काळजी घ्या. तो वेळ जाता कामा नये. इंटरव्ह्यूच्या वेळी आपल्याला पुरेसा वेळ आहे, पण स्क्रीनिंग टेस्टचे मॉक टेस्ट जे आहेत, हम्म. त्यामध्ये शक्यतो घरी बसून जरी पेपर सॉल्व्ह केले तरी ठीक आहे. मी तर Correct. म्हणेन रिव्हिजन जरी केलं जास्तीत जास्त तरी चांगली गोष्ट आहे. कारण मॉक टेस्ट आता 1-2 महिन्यापासून देत आहे, ठीक आहे, तुम्ही तुमची कॅपॅसिटी अनालाइज करताय. पण हम्म. आता इंटरव्ह्यूवर भर दिलेला जास्त चांगला राहील. मॉक टेस्टचं काय होतं, आपण टेस्ट देतो, मार्क्स थोडे कमी पडतात, मग आपल्या डोक्यात हे राहतं. मला वाटतं हम्म. आता एव्हाना मुलांनी सर्वांनी अनालाइज त्यांची कॅपॅसिटी करायला पाहिजे की कुठे सिली मिस्टेक हम्म. होतात, किंवा आपण हम्म. क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की क्वेश्चन सिम्पल असतो, आपल्याला उत्तर पण येत असतं, पण आपण गडबडीत, कारण टाइम कन्स्ट्रेंट प्रचंड आहे, खूप कमी टाइम आहे, त्याच्यामुळे आपलं ते क्वेश्चन पूर्णपणे वाचायचं राहून जातं.
त्याच्यामुळे आता रिव्हिजन करण्यावर जास्त फोकस दिलेला चांगला राहील सर, असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे जेवढ्या टेस्ट द्यायच्या होत्या त्या देऊन झालाय, आता देऊन झालेत. टेस्ट जे आहे ते तुम्हाला रिव्हिजन वरती फोकस करायचं आहे. टेस्टमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये जास्त वेळ घालायची गरज राईट सर. सर कारण आता माझं बोलणं होतं मुलांसोबत, त्यांचं म्हणणं पडतं की त्यांचा जो स्कोर आहे तो हम्म. लाईक काइंड ऑफ बऱ्याच मॉक टेस्ट दिल्या तरी हम्म. सेट झालेला आहे. म्हणजे काहीकांचा बरोबर. 140 to 150च्या रेंजमध्ये स्कोर येतोय, काहीकांचा 150 to 160, काहीकांचा 160+. तो हम्म. स्कोर आता काही व्हॅरी होत नाही. तर माझं त्यांना सर्वांना हेच सांगणं आहे की तो स्कोर काइंड ऑफ तुमचा जरी आता फिक्स झाला तरी हम्म. तो इम्प्रूव्ह करण्याची संधी तुम्हाला आता येत्या 10 ते 15 दिवसात आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तेच तेच वारंवार मॉक टेस्ट न देण्यापेक्षा पूर्ण सिलेबस कसा पुन्हा पुन्हा रिवाइज करू शकतो आपण, त्यावर हम्म. भर दिलेलं केव्हाही चांगलं. शेवटच्या दिवसांमध्ये जे केलेलं आहे ते रिवाईज करण्यावर जास्त फोकस येस सर. गरज आहे. बरोबर सर. सर, म्हणजे पूर्ण जर्नी किंवा एखादं गोष्ट प्रिपेअर करायची, त्यामध्ये तुमचं इंटरव्ह्यूचं पण तुम्ही सांगून दिलं की इंटरव्ह्यूला मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की प्रिपरेशन करत असतानाचा माइंडसेट, आणि त्यानंतर आता तुम्ही जवळपास माझ्या मते किती वर्ष झालं तुम्हाला तर एक्सपिरियन्स? एक 1.25 वर्ष झालं. 1.25 वर्षापासून येस जॉब सर. करताय फील्डवरती, बरोबर आहे, ॲज अ येस सर. पोस्टेड आहात. मग प्रिपरेशन करत असताना एक मुलांचं कन्सेप्शन असते की एटीपी म्हणजे अशी पोस्ट आहे. मग नक्की एटीपी तो काय रोल असतो असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून, या पोस्टमध्ये कशा पद्धतीने वर्कलोड आहे, किंवा मग तुम्हाला कोणते चॅलेंजेस येतात, आणि प्रिपरेशनच्या वेळेस ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. कारण बऱ्याच जणांचं आता झालेलं काय आहे मार्केटमध्ये, की जे आपण थेरॉटिकल करतो त्याचा आणि रिअल लाईफचा काही संबंध नाही, हे बरेच जण म्हणतात. ऍक्च्युली असं आहे का की प्रिपरेशनचा तुम्हाला यूज होतो का, आणि एटीपी जे आहे याचा रोल कसा आहे किंवा जॉब कसा आहे याबद्दल थोडंसं. सर सर्वप्रथम मी तर इथे सांगेन की जे प्रिपरेशन करतो आपण, जो सिलेबस हम्म. असतो त्याचा हम्म. 100% नाही म्हणणार, 101% यूज होतो करेक्ट. डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर, जॉबला लागल्यानंतर. सर हम्म. विदाऊट, जर ते आपलं सिलेबस कव्हरच नाही झालं किंवा आपण हम्म. वाचलंच नाही, तर हम्म. आपण ते विषय ते हँडल नाही करू शकत. बरोबर. कारण हम्म. सर डे टू डे लाईफमध्ये आता एटीपीचं पोस्टिंग महानगरपालिकांना होतं. हम्म. मोठ्या जर नगर परिषदा असतील, नगरपालिका, तिथे पण होतं. हम्म. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला म्हणजे ब्रांच ऑफिसला होतं, डिव्हिजन अच्छा. ऑफिसला होतं. त्याच्यानंतर हम्म. मंत्रालयात पोस्टिंग असतं, व्हॅल्युएशन डिपार्टमेंटला पोस्टिंग असतं. सर्व हम्म. ठिकाणी कुठे ना कुठे सर एमआरटीपी, यूडीसीपीआर हे हम्म. येतातच. आणि जर तुमचं प्रिपेरेशन नसेल तर हम्म. मग तुम्ही तिथे खूप मागे पडाल. म्हणजे तुमचे बरोबर. सिनियर्स असतात गाईड करायला, हम्म. ब्रांच ऑफिसला असाल, डिव्हिजन ऑफिसला असाल, तर हम्म. तुमचे सिनियर्स असतात. परंतु जर तुम्ही जर एखाद्या नगर परिषदेला असाल आणि एकटेच असाल, तुम्हाला सिनियर तिथे कोण नसेल, तर मात्र हम्म. तुम्हाला त्या नॉलेजचा जर अभाव असला तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हम्म. प्रिपेरेशन जे आपण केलेलं आहे ते आत्मसात करणं आणि ते कायम मेमराईज करणं, कायम बायहार्ट करणं, हे आपल्या समोर एक चांगलं राईट. चॅलेंज म्हणावं लागेल, जे गरजेचं आहे. दुसरी हम्म. गोष्ट म्हणजे सर रोल एटीपीचा आहे तो व्हॅरी करतो. जसं मी आता सांगितलं, वेगवेगळ्या हम्म. ठिकाणी तुमची पोस्टिंग होऊ पोस्टिंग कुठे शकतं. होते त्याच्यावर डिपेंड करतं. पोस्टिंग कुठे होतं एक्झॅक्टली. आता हम्म. माझी पोस्टिंग आहे उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या रेग्युलरायझेशन सेल या ठिकाणी. बरोबर. त्यामध्ये आमचं उल्हासनगरसाठी एक सेपरेट ऍक्ट आहे. हम्म. तिथे आमचा एमआरटीपी सोबत इतका संबंध नाही आहेत, युडीसीपीआर सोबत संबंध नाही आहेत, आमचा सेपरेट ऍक्ट हम्म. असल्यामुळे. परंतु ज्यांची पोस्टिंग समजा व्हॅल्युएशन डिपार्टमेंटला झाली किंवा जेडीआरला झाली, त्यांना हम्म. तेवढ्या विषयापुरतंच मग तिथे काम करावं लागतं. पण अच्छा. डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा हाही फायदा आहे की आफ्टर 3 इयर्स तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग मिळते, तुम्हाला वेगळा कामाचा अनुभव मिळतो. पण हम्म. सांगायचा उद्देश याच्यात हा आहे की जिथे पण तुम्ही जाल, जे कोर्स सब्जेक्ट आपण मेन्शन केलेत ते हम्म. त्याचा आपल्याला यूज कंटिन्युअसली असतो. त्यामुळे त्याच्याशी सतत कॉन्टॅक्ट टचमध्ये राहणं त्या सिलेबस सोबत गरजेचं आहे. हम्म. आणि विदाऊट प्रिपेअरिंग गुड, म्हणजे आपण जर एटीपीचं प्रिपरेशन नाही व्यवस्थित केलं तर मात्र हम्म. डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण थोडे मागे पडतोय. त्याच्यामुळे अच्छा. कंटिन्युअसली ते प्रिपरेशन राहायलाच पाहिजे. डेली हम्म. बेसिसवर आपण ते नॉलेज जे नवीन युडीसी पर अपडेट होतोय किंवा कुठले ऍक्ट अपडेट होते ते आपण वाचतच राहायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात असंच आहे की एक्झाम डिझाईन करतानाच अशी डिझाईन केली जाते, किंवा सिलेबस रिक्वायरमेंट हीच असते की तुम्हाला पोस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहे कदाचित राईट त्या सर. सिलेबसमध्ये, त्या दृष्टीनेच एक्झाम पण ही डिझाईन केली जाते. राईट सर. राईट सर. हां, करेक्ट. तुम्ही एका नगर परिषदेमध्ये हम्म. परिषदेमध्ये असाल आणि तुम्हाला बिल्डिंग परमिशनसाठी एक प्रपोजल आलंय, तर हम्म. तुम्हाला मी निश्चितपणे सांगू शकतो, जर कोणी प्रॉपरली अभ्यास केलाय एटीपी एक्झामचा, तर तो हम्म. शुअर अँड शुअर ते बिल्डिंग परमिशन देऊ शकेल विदाउट एनी सिनियर्स रेफरन्स. म्हणजे ऑफकोर्स टेक्निकल काही हम्म. गोष्टींना सिनियर्सची मदत घेणं गरजेचंच आहे, पण जे बरोबर. बेसिक स्क्रुटिनी आहे तो तरी हम्म. त्या सिलेबसच्या बेसिसवर करू शकेल सर. करेक्ट. ओके सर, आणि एक अजून एक प्रश्न की जे जेव्हा आपण एटीपी याचं म्हणजे व्हॅल्युएशन डिपार्टमेंट आहे किंवा टाउन प्लॅनिंग जे डिपार्टमेंट आहे यामधली हेरारकी कशी आहे, म्हणजे प्रमोशन्स वगैरे कधी होता, केव्हा होता, किंवा बरेच जणांचं आता टीपीएची एक्झाम झाली होती मागे रिसेंटली, ते टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून सिलेक्ट झालेले राईट सर. आहेत. मग ही जी हेरारकी आहे की टीपीएचं एटीपी, एटीपीच्या वरती कोणती पोस्ट आहे, याचं जरा एक हेरारकी समजून सांगितली डिपार्टमेंटमधली तर ते म्हणजे मुलांना पण चांगलं फायद्याचं होईल. सर याच्यात
एटीपी आणि पी असिस्टंट टाउन प्लॅनर आणि प्लॅनिंग असिस्टंट ह्या दोन पोस्ट आहेत. हम्म. हायरार्कीमध्ये प्लॅनिंग असिस्टंट लोएस्ट पोझिशनला आहे, त्यानंतर एटीपी येतं. पण जर तुम्ही हम्म. काम बघायला गेलं तर या दोन्ही पोस्ट वर जे लोक आहेत त्यांचं काम सेम असतं, सेम अच्छा. प्रोफाईल आहे. हम्म. त्यामुळे हम्म. जस्ट हायरार्कीसाठी प्लॅनिंग असिस्टंट नंतर हम्म. एटीपी येतं. अच्छा. एटीपी नंतर प्रमोशन होऊन टाउन प्लॅनर. आफ्टर हम्म. टीपी टाउन प्लॅनर एडीटीपी होतं, असिस्टंट हम्म. डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. हम्म. असिस्टंट डिरेक्टर नंतर होतात डेप्युटी डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. हम्म. त्यानंतर सर जॉईंट डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग आणि जी सर्वात सर्वोच्च पोस्ट आहे ती डिरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग डीटीपी. त्यामुळे टीपी आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट टू डीटीपी पर्यंतची ही हायरार्की आहे सर हम्म. सध्या डिपार्टमेंटमध्ये. आणि प्रमोशन वगैरे कसे असतात, किती दिवसानंतर होतं म्हणजे तर एटीपीचा किती? प्रमोशन आता सिनियरिटी वाईज होतं. हम्म. सुरुवातीला प्रमोशन एक अराउंड 5 इयर्स मध्ये नेक्स्ट पोस्ट मिळायची. पण हम्म. आता थोडं सॅच्युरेशन डिपार्टमेंटमध्ये झालंय अच्छा. असं सिनियर्स हम्म. म्हणतात. हम्म. त्याच्यामुळे सर आता प्रमोशन व्हायला लाईक 6 to 7 hours लागतील असं वाटतं या हम्म. स्टेजला. पण त्याच्यानंतर म्हणजे नेक्स्ट पोस्टसाठी, पण त्याच्यानंतरचे जे प्रमोशन आहेत तिथे थोडं स्टॅग्नेशन होईल असा अंदाज आहे. अच्छा. आणि टीपी जे आहे म्हणजे टाउन हा, प्लॅनरची जी पोस्ट आहे, राईट सर. ही पोस्टसाठी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असतो का त्याच्या एक्झामसाठी? हो सर, त्यासाठी सर 3 वर्षांचा एक्सपिरियन्स गरजेचा असतो ऍज हम्म. ऍटलिस्ट ऍज प्लॅनिंग असिस्टंट. ओके. ती सर आता डायरेक्ट देऊ शकतो एक्झाम. सुरुवातीला एडीटीपी जी असिस्टंट डिरेक्टर हम्म. पोस्ट आहे ती एक्झाम पण आपण डायरेक्ट देऊ शकत होतो विथ 5 इयर्स एक्सपिरियन्स. हम्म. परंतु आता ती एक्झाम बंद केली आहे. अच्छा. कारण फक्त एक्सपिरियन्स च्या बेसिसवर म्हणजे 5 इयर्स एक्सपिरियन्स न घेता पूर्ण अजून एक्सपिरियन्सची गरज तिथे आहे असं हम्म. डिपार्टमेंटमध्ये मत पडलं. त्याच्यामुळे आता फक्त डिरेक्टली आपण टाउन प्लॅनरच्या एक्झाम डायरेक्ट देऊ शकतो. त्यानंतर सर्व वरच्या पोस्ट आपण प्रमोशननेच हासिल करू शकतो. बरोबर. सर म्हणजे आता जवळपास एटीपी बद्दल आपण पूर्ण डिस्कसच केलं. राईट सर. त्यानंतर अजून एक महत्वाचं गोष्ट, तुम्ही मास्टर्स केलं राईट सर. टी प्लॅनिंग मध्ये, बरोबर, IIT खडगपूरला. येस सर. तर हे थोडंसं मला आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांकडे यायचंय, जे विद्यार्थी आर्किटेक्टमध्ये आपली बॅचलर्स कम्प्लीट करतात आणि त्यानंतर बरेच जण फर्म्स जॉईन करतात. राईट सर. डिग्री झाल्या झाल्या ते मास्टर्सकडे जात नाही किंवा गेटचं प्रिपरेशन करायचं, पुन्हा पुन्हा 2 वर्ष शिकायचं. तिकडे थोडंसं त्यांचं काय की एक निग्लिजन्स आहे किंवा इग्नोरन्स आहे असं आपण म्हणू शकतो. ते मास्टर्सकडे फोकस नाही करत. मग मास्टर्स तुम्हाला कसा बेनिफिट देतं, किंवा IIT खडगपूरमध्ये तुम्ही भुवनेश्वरचा एक प्रोजेक्ट बद्दल, सोशल येस सर. प्रोजेक्ट बद्दल पण उल्लेख केला. हे जे प्रोजेक्ट्स तुम्ही केले, येथून काय एक्सपोजर मिळतं आणि त्याचा तुम्हाला आता सध्या तुम्ही जिथे पोस्टेड आहात नक्कीच त्याचा राईट सर. उपयोग होत असेल असं मला वाटतं. मग याबद्दल थोडं सांगा की मास्टर्स करणं किती महत्वाचं आहे, किंवा मास्टर्स मधनं तुमच्या करिअरवरती कसा त्याचा इम्पॅक्ट होतो? तर मास्टर्सच्या बाबतीत मी तर असं म्हणेन की जोपर्यंत हम्म. आपण मास्टर्स करत नाही तोपर्यंत हम्म. त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. म्हणजे जरी बरोबर. मला कोणी फाईव्ह इयरला सांगितलं असतं की मास्टर्सचे हे फायदे आहेत तरी मी ते बिलीव्ह नसतं केलं. पण ते हम्म. लाईक समथिंग दॅट वी फील, म्हणजे आपण मास्टर्स केल्यानंतर ते आपण फील करू शकतो. हम्म. मास्टर्स सर्वप्रथम तर जेव्हा आपण ऍडमिशन घेतो एका चांगल्या ठिकाणी, IIT खडगपूर असेल किंवा NIT असतील, सेप्ट असेल, आपलं COEP असेल, SP असतील, हम्म. त्यामध्ये सर आपले सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट चांगले बनतात. हम्म. नॅशनल लेवलवर या सर्व इन्स्टिट्यूट काम करतात. हम्म. त्यामुळे सर्वप्रथम आपलं कॉन्टॅक्ट नेटवर्क जे आहे ते चांगलं नेटवर्किंग बनतं. हम्म. त्यानंतर सर दुसरी गोष्ट आपल्याला एक्सपोजर चांगलं मिळतं. हम्म. IITचा फायदा सर हा आहे की प्रोफेसर्स तर आपल्याला शिकवतात, पण Right. त्यापेक्षा अजून महत्त्वाचं ठरतं की जे आपले क्लासमेट्स असतात, अच्छा. विविध बरोबर. इंडियातल्या भागातून आलेले असतात, त्यांचं कल्चर असतं, त्यांचं काय वेगळं नॉलेज असतं, अंडरस्टँडिंग असतं, त्यांच्यासोबत डिस्कशन जे होतं ते खूप फ्रुटफुल असतं सर. त्याच्यामुळे तो एक फायदा होतो. आणि त्याच्यानंतर सर जी आपली विजन होते ती खूप ब्रॉड होते. म्हणजे करेक्ट. बॅचलर्स केलं आपण एका ठिकाणी आहोत, पण मास्टर्स केल्यानंतर आपले जे विजन आहे, माइंडसेट आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या थोड्या वायडन अप होतात. त्याच्यामुळे मी तेच म्हणतो की मास्टर्स केल्याचा फायदा ते केल्यानंतरच कळतं. मास्टर्स नंतर जर तुम्हाला वाटलं आर्किटेक्चरमध्ये पुन्हा यायचंय, परत आर्किटेक्चरच प्रॅक्टिस करायचंय, द डोर्स आर ओपन फॉर यू. तुम्हाला वाटलं की यू वॉन्ट टू डू PhD, तुम्ही PhD करू शकता. तुम्हाला अकॅडमिक्समध्ये इंटरेस्ट असेल, आफ्टर डुईंग मास्टर्स तुम्ही कुठल्या बॅचलर कॉलेजला ॲज अ प्रोफेसर जॉईन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर डुईंग मास्टर्स अर्बन डिझाईन, रिअल इस्टेट, लाईक व्हॅल्युएशन, त्याच्यानंतर GIS, अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ओपन राहतात. ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग या सर्व, किंवा लँडस्केप डिझाईन असेल, या सर्व याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. आणि मला वाटतं की सध्याचं जे आपलं एज्युकेशनल सिनेरिओ आहे त्यामध्ये सर मला पर्सनली वाटतं की बॅचलर्स डिग्री सफिशियंट नाही. कुठल्या तरी बरोबर. विषयामध्ये स्पेशलायझेशन असेल तरच आपण ह्या याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. इफ यू लव्ह आर्किटेक्चर, तुमची बॅचलर्स डिग्री आहे, सफिशियंट आहे. पण जर तुमचं एम फिक्स असेल तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला फर्म स्वतःची स्टार्ट करायची किंवा डिझाईनमध्येच हे करायचं आहे. पण तुम्हाला कुठेतरी वाटतं की तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब करायचा आहे, कुठल्या MNC मध्ये किंवा कुठल्या गव्हर्नमेंट कन्सल्टिंग एजन्सी सोबत किंवा गव्हर्नमेंट बॉडी सोबत, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन सोबत, तर तुम्हाला मग मास्टर्स गरजेचं आहे.
अच्छा, म्हणजे मास्टर्स एक करिअर अजून तुमचं ग्रूम होऊ शकतं किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला फोकस म्हणजे जे विजन आहे आपलं ते ब्रॉड होऊन येस जातं सर, मास्टर्स विजन केल्यानंतर. ब्रॉड होतं. करेक्ट. खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालं ना आजकाल की मास्टर्स करायची गरज नाहीये, मास्टरमध्ये 2 वर्ष जे शिकणार आहे त्यापेक्षा मी इकडे 2 वर्ष कुठेतरी चांगला एक्सपिरियन्स घेईल आणि मग त्यामधनं पुढे. बट माझ्या मते मास्टर्समध्ये पण तुम्हाला एक्सपिरियन्सच मिळतो, एक्सपोजर. मास्टर्समध्ये पण एक्सपिरियन्सच मिळतो. आणि तेच सांगितलं तसं नेटवर्किंग चांगलं बनतं. 2 वर्ष म्हणजे फार मोठं पिरियड नाही. आपण करिअरमध्ये येस. 2 वर्ष निश्चितच मास्टर्सला द्यायला हवे, असं माझं पर्सनल मत आहे. ओके. सर, पूर्ण तुम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत सगळं एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा पण होणार आहे. एटीपीची एक्झाम असेल किंवा जे विद्यार्थी रिसेंटली करिअर स्टार्ट करणार आहे, कारण आपण आता सध्या बघितलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन फील्ड, नीटचं प्रिपरेशन, जेडबलई आणि सीईटीचं प्रिपरेशन, बऱ्याच जणांना हे पण माहिती नसतं की आर्किटेक्टसाठी सुद्धा 2 सेपरेट अशा एक्झाम आहे, राईट सर. एंट्रन्स एक्झाम, आणि बरेच जण त्यासाठी अपियर पण झालेले नसतात. राईट सर. म्हणजे एक त्या मुलांसाठी सुद्धा जी करिअर स्टार्ट करताय आणि ज्यांना थोडं डिझाईनमध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी पण एक चांगलं फील्ड आहे, हे पण तुम्ही सांगितलं. नक्कीच सर. सर, म्हणजे आता आपण सेशन कन्क्लूड करूया. जे मुलं आहेत सध्या ज्यांची एक्झाम आहे 15 दिवसामध्ये, किंवा जे हां. एटीपी ह्या पोस्टसाठी प्रिपरेशन करताय आणि ज्यांना आर्किटेक्टमध्ये करिअर करायचंय, राईट सर. त्यांच्यासाठी एक थोड्या लास्टला टिप्स काय सांगायला आवडतील तुम्हाला, लास्ट मिनिट टिप्स सारखं? सर, जे एटीपी साठी प्रिपेअर करतात त्यांना तर मी एवढंच सांगू इच्छितो की आता जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं, तसं आता हम्म. अॅनालाइज करणं वगैरे या स्टेजला आता बंद करायला पाहिजे. मॉक टेस्ट असतील किंवा आपलं हम्म. कुठल्या सिलेबसमध्ये लॅक करतोय तेव्हा ना हम्म. आपलं संपून आता कोर रिव्हिजन जे बोलतोय तेच व्हायला हम्म. पाहिजे. तुम्ही हम्म. शेवटचे 15 दिवस आहेत, तुमचे ऍटलिस्ट 12-14 तास त्या विषयामध्ये दिले पाहिजेत. तुम्ही हम्म. सिलेबस रोटेट करत राहा. एका वेळी एकच विषय नको. हम्म. कंटिन्युअसली शफल करत राहिलात तर तुम्हाला थोडं ते माइंडला पण इझी पडेल. आणि अजून एक सांगू इच्छितो की तुम्ही जेवढं रीड कराल मटेरियल ते स्क्रीन वर न रीड करता ऑन पेपर रीड करा. म्हणजे मला पेपर. पर्सनली वाटलं की मी शेवटच्या स्टेजला म्हणजे शेवटच्या प्रिपरेशनच्या दिवसांमध्ये लॅपटॉपवर किंवा जे टॅबवर रीड केलेलं ते जास्त ग्रास्प होत नाही. तुम्ही ऑन पेपर रीड केलं जे प्रिंटेड मटेरियल, तर ते आपण जास्त मेमरी आपली रिटेन करते असं मला पर्सनली वाटतं. त्याच्यामुळे तेवढं ते जर तसा प्रकारे जर तुम्ही स्टडी करू शकलात ते खूप गरजेचं आहे. आणि जे लोक आर्किटेक्चर करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की ह्या एक्झाम्स ज्या असतात एंट्रन्स टेस्ट, त्याचं स्वरूप दरवर्षी बदलत राहतं. हम्म. त्याच्यामुळे त्याचं अपडेट घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. कधी हम्म. एक सिलेबस कंपल्सरी असतो, सब्जेक्ट कंपल्सरी असतो, कधी हम्म. दुसरा सिलेबस त्याच्यामध्ये टाकला जातो. आता माझ्या वेळी मी गेट दिली तेव्हा आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग एक सेमच कंबाईंड पेपर होता, पण नंतर त्याचं विभाजन झालं. आर्किटेक्चरचं गेट वेगळं झालं, प्लॅनिंगचं वेगळं झालं. त्या हम्म. अपडेट बद्दल तुम्ही कंटिन्युअसली जाणून घ्या. आणि तुमचं जर गोल असेल तर मग तुम्ही त्या सब्जेक्टवर फोकस करा. लाईक मी 11th-12th जेडबलई म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा नीटवर न फोकस करता नाटावरच फोकस केलेलं आणि मला त्याचा फायदा झाला. त्याच्यामुळे तुम्ही थोडं 11th-12th ला तुमचं गोल फिक्स व्हायला पाहिजे ऍटलीस्ट. हम्म. नॉट नेसेसरी की 9th-10th मध्येच तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा, पण ऍटलीस्ट 11th-12th पर्यंत तुमचा गोल फिक्स करा. आणि मग शेवटचं जे वर्ष आहे 12thचं त्यामध्ये मग पूर्णपणे तुम्ही त्या तुमच्या एमसाठी स्वतःला झोकून द्या असं मी म्हणेन. आणि आणि जे तुमचे सिनियर्स आहेत, तुमचे कोण अक्वेंटन्स आहेत, जे रिलेटिव्ह आहेत, जे या फील्डमध्ये आहेत, कंटिन्युअसली त्यांच्या टचमध्ये राहा. कारण मी बरेच ठिकाणी सर ऑब्झर्व केलं की मुलांना जसं तुम्ही म्हणालात तसं माहिती नसतं एक्झाम बद्दल की बरोबर. इथे जाण्यासाठी एक्झाम द्यावी लागते आणि त्यांचं एक वर्ष वाया जातं. या स्टेजला वर्ष वाया जाणं खूप चुकीची गोष्ट आहे. खूप त्या मुलांचं नुकसान करतं. त्याच्यामुळे मला कुठेतरी वाटतं की आता मुलांनी आणि त्याच्याहून इम्पॉर्टंट त्यांच्या पॅरेंट्सनी आणि त्याच्याहून हम्म. इम्पॉर्टंट स्कूल्सनी किंवा कॉलेजेसनी जिथे बरोबर. मुलं हम्म. शिकतात या सर्वांनी करिअर गायडन्स बद्दल किंवा कुठल्या ठिकाणी जाण्यासाठी काय एंट्रन्स एक्झाम्स आहेत या सर्वांची माहिती त्या मुलांना देणं गरजेचं आहे. करेक्ट, अवेअरनेस महत्वाचा आहे बघा. अवेअरनेस महत्वाचं आहे निश्चित सर. थँक्यू सर, म्हणजे तुम्ही पूर्ण सेशन एकदम चांगलं झालं. त्यामध्ये नक्कीच प्रत्येक विद्यार्थी असतील, पॅरेंट्स असतील, जे विद्यार्थी एक्झामसाठी प्रिपेअर करताय, त्या सगळ्यांना याच्यामधून बेनिफिट होणार आहे. तुम्ही वेळेत वेळ दिला आणि आमच्या चॅनलवरती आले त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू. माय प्लेजर सर. धन्यवाद सर.